Hi, my dear friends. Good afternoon. This is the generation of AI. It means artificial intellectuals. See, it is more important to learn about the AI. It's all about the fall things. It means artificial intellectual. Whatever we are learning today, it means though those are very small kids. They don't know about mobile. But AI is telling them everything, each and everything. There is no need of teacher and all these things. It means after some years, there will not be a jobs. Many people will not have jobs. So there will be problem about money, how to run their family and those things. That's why I would like to tell you one thing. Just take care of goats, cows. It is your business. You are the owner for this. Because after some years the goat meat will be 1000 rupees kg. It means this is your own job, so do not give more value for the AI, because this AI is going to destroy all the jobs. So take care of your future, even though just take care of your kids future. म्हणजेच मराठीत म्हणजे AI ह्या ॲपमुळे इतक्या काही नोकऱ्या धोक्यामध्ये आलेल्या आहेत. कारण की ज्या गोष्टीसाठी टीचर, ज्या गोष्टीसाठी बुद्धिमान माणसांची उपयोगिता होती, त्या गोष्टी AI काही मिनिटात, काही सेकंदात बऱ्याच करून दाखवतात. आणि AIमुळे सगळं काही सोपं झालेलं आहे. पण AIने रोबोट पण बनवलेत, म्हणजे टीचर्स पण बनवलेत. AI सगळ्या गोष्टींचे आन्सर एका वेळेस 10 ठिकाणी देत आहे. परंतु AI स्वतः ह्या बकऱ्यामागं फिरू शकत नाही. कारण काही दिवसांनी ह्या बकऱ्यांचं मटण 1000 रुपये किलो होणार आहे. आणि ते आज रोजी 750 रुपयेवरती. जर आपण ह्या गोष्टी सांभाळल्या तर आपण स्वतःचेच मालक होणार आहोत. आणि आपल्याला पाहिजे त्या किमतीनं आपण बकरी विकू शकतो. गाई पालन करा, बकरी पालन करा. कारण आणखी 5 वर्षाने ह्या AIमुळे बरेचसे जॉब जाणारच आहे. आणि सिटीमधले इतकी काही भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यासाठी सांगतोय, आपण स्वतः स्टँड होणं फार गरजेचं आहे. होईल तेवढ्या लवकरात लवकर स्वतःच काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न करा. आज रोजी बघा, मी बकरी पालन करतोय. माझ्याकडे जवळपास 30-32 बकऱ्या आहेत. आणि ह्या बकऱ्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी मला भेटतं आहे. प्लस मी एक टीचरचं पण काम करतो आहे. प्रायव्हेट शाळेमध्ये टीचिंगचं काम करतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी पण बघतो, आज मुलं इतके ॲडव्हान्स झालेले आहेत की कुठलाही प्रश्न कोणत्याही क्षणी विचारतात. कारण मोबाईल. आणि ह्या मोबाईलच्या वापरामुळे एकदम 2 वर्षाचा मुलगा असो किंवा मग 1.5 वर्षाचा, 5 वर्षाचा, त्यांना फक्त एकच सवय लागली, बोट ठेवायचं, पुढे सरकवायचं. म्हणजे काय, स्क्रीनवरती पुढं सरकून ते व्हिडिओ बघण्याची सवय लागली. त्यांना एक गोष्ट बघण्याची सवयच नाही. म्हणून तर सांगतोय, मुलांना मोबाईल देऊ नका. कारण मोबाईलच्या वापरामुळे मुलांचा खूपच नुकसान होत आहे. काही गोष्टी आपल्या लक्षात येतच असतील. ते मोबाईलमुळं मुलांच्या बुद्धीवरती खूप मोठा परिणाम होत आहे. जस्ट टेक केअर ऑफ युअर किड्स अँड गिव्ह देम अ गुड फ्युचर. If possible, do not give them mobile and keep them away from the AI and all these things. Just tell them to make their own business. It is good that स्वतःच्या पायावरती जोपर्यंत आपण उभं राहत नाही ना, तोपर्यंत कुठल्याही गोष्टी शक्य होणार नाही आपल्या आयुष्यामध्ये. आणि बरेच असे माझे मित्र पण आहेत ज्यांच्याकडे गुंठाभर जमीन नाही, ज्यांच्या घरापुढं गाई नाही किंवा बकरी नाही, खूड म्हणायला काही नाही. असे लोक आपल्याला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे, पत्त्याच्या डाळावरती किंवा मग दारूच्या अड्ड्यावरती, लखुपती चौकात लोक लाखाच्या गप्पा करतात, कोटीच्या गप्पा करतात. माझ्याकडे हे, माझ्याकडे ते. आणि हकीकत बघितली, यांना बाजारला पैसे राहत नाहीत. पायातली चप्पल मित्राच्या पैशावरची असते. असे पण मित्र असतात, त्यांच्यापासून पण आपण लांब राहणं फार गरजेचं आहे. आयुष्यामध्ये जगत असताना काहीच नाही करायचं, फक्त आपण स्वतः काय करतो याची जाणीव ठेवायची. हे बघा, मी आज आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यात म्हणून बकरी पण सांभाळतोय. आणि हे माझं स्वतःचा बिझनेस आहे. लाज वाटण्याचं सारखं काहीच नाही याच्यामध्ये. मी ह्या बकऱ्यामागं फिरतो पण आहे,
त्यांना सांभाळतो, पिल्लं पण सांभाळतो आणि याच्यापासून मला उत्पन्न पण भेटते. प्लस मी सकाळी रोज दूध पण घालतो, 30-35 लिटर दूध घालतो, दुधाचे पण पैसे होतात. मी सांगतो का या गोष्टी, कारण ह्या AI च्या वापरामुळं नोकऱ्या धोक्यात चालल्या आहे. त्याचाच मी अभ्यास करून किंवा मग बोलून त्याच्यासाठीच मी आत्तापासूनच माझ्या बकऱ्या डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे. भविष्यात मी पण काही करेल असं मला वाटते, म्हणजे मी अजून बकऱ्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहेच. त्यासाठीच सांगतो आहे, काळजी घ्या आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या फार फार शुभेच्छा. विश यू हॅपी दिवाळी. बी हॅपी इन युअर लाईफ.